आज बऱ्याच प्रमाणात मुला मुलींच्या विवाहाचे किंतु परंतु विवाहानंतरचे देखील प्रश्न मुला मुलींनी आणलेले आहेत. बऱ्याच मुलींनी प्रश्न आणलेत की सासरचे लोक त्रास देतात, आम्ही माहेरी आहोत. असे डझनभर आता मागा प्रश्न होते. या साऱ्या उपायांवर कौटुंबिक सौख्य समाधान मिळण्यासाठी उभयतांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही यासाठी काही विशेष सेवा दिलेली आहे. ते आमच्या भगिनी वर्गांकडून मुलींनी समजावून घेण्याचं करावं. त्यामध्ये 5 शनिवार 5 पोळ्यांचा नैवेद्य मारुती रायाला द्यायचा. साधारण बटाट्याची सुक्की भाजी मारुती रायाला प्रिय आहे. 3 पोळ्या खाली, नंतर भाजी, नंतर 2 त्यावर चपात्या उलट्या टाकून पांढऱ्या वस्त्रात बांधून एका काठीला बांधून तो नैवेद्य मारुती रायाच्या उजव्या पायाजवळ ठेवावा. तिथे तेलवात लावावी. आपलं गाऱ्हाणं मारुती रायाला सांगावं. साधारण 5 शनिवारच्या आत ती कामं मार्गी लागतात. होणारे घटस्फोट निश्चितपणे थांबतील आणि उभयतांचे प्रपंच सुखी समाधानी होऊ शकतील. असे छोटे छोटे उपाय या विभागात विवाह मंडळात दिलेले आहेत. म्हणून आपण कृपया या सर्व बाबी सहानुभूतीपूर्वक सर्वांना समजून सांगणारा जो विभाग आहे त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे. इथे नवीन देखील काही प्रतिनिधी समजून सांगणारे आहेत. त्यांनी आधी आपल्या ग्रंथाचं वाचन करावं, अभ्यास करावा. याचं अभ्यासक, उपासक, प्रचारक आणि प्रसारक व्हावं आणि मग जनतेपर्यंत सांगावं. हे कळकळीचं आव्हान